प्रश्नपत्रिका 7 खंड 1 मानसिक क्षमता परीक्षण त्यामधील भाग 1 पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 1 ते 20 सोडवणार आहोत। पुढील प्रश्नासाठी पुढील व्हिडिओ पाहावा लागेल। तर चला सुरुवात करूयात पहिल्या प्रश्नाला। या ठिकाणी आपल्याला सूचना दिलेली आहे प्रश्न क्रमांक 1 ते 4 प्रश्नासाठी आणि त्यामध्ये काय आहे, एक आकृती त्यांच्यापासून म्हणजे समान आकृत्या बाजूला काढाव्या लागतील आणि निराळ्या आकृतीची निवड करून आपल्याला उत्तर लिहावे लागेल। प्रश्न क्रमांक 1 आहे। या ठिकाणी ए पर्याय बी, सी आणि डी असे दिसत आहेत। या ठिकाणी आपल्याला एक वेगळा पर्याय निवडायचा आहे। आता आपण सुरुवातीस यांचे भाग मोजूयात। 1 2 3 4 1 2 3 4 4 आणि 4। चारही पर्यायामध्ये प्रत्येक वेळेला 4-4च भाग आहेत। मग आता आपण नंतर दुसऱ्या पद्धतीने या पर्यायाची वगळणी करायची आहे। हे भाग करत असताना आतील रेषामध्ये कोण पाहायचा आहे। या ठिकाणी मात्र काटकोन नाही आहे। ए, बी आणि डी पर्यायामध्ये मात्र काटकोन होतो, म्हणजेच हा कोणाच्या दृष्टीने ही आकृती वेगळी आहे, म्हणून आपण सी पर्यायाचे वर्तुळ काळे करायचे आहे। प्रश्न दुसरा, पर्याय 4 दिलेले आहेत। पहिल्या आकृतीमध्ये पहा, हा त्रिकोण एका बाजूला वर चाललेला आहे असा वाटतो। दुसऱ्या आकृतीमध्ये पहा, तो खालच्या बाजूला चाललेला आहे असा दिसतो, म्हणजे ह्या अर्धवर्तुळाकडे जाणारा त्रिकोण आणि अर्धवर्तुळाच्या विरुद्ध बाजूला जाणारे त्रिकोण अशा पद्धतीने आपण वर्णन करू शकता या आकृत्यांचे। सी पर्यायामध्ये अर्धवर्तुळाकडे जाणारे त्रिकोण आहेत आणि डी पण पर्यायामध्ये अर्धवर्तुळाकडे जाणारे त्रिकोण आहेत, म्हणजे वेगळा पर्याय ठरतो बी पर्याय। बी पर्यायाचे वर्तुळ काळे करा। प्रश्न क्रमांक 3 अशा पद्धतीने आपल्याला दिलेला आहे। हा अतिशय सहज आणि सोपा प्रश्न आहे। सर्व विद्यार्थ्यांना हा सहज सोडवता येतो। हे गुणाकाराचे चिन्ह पहा, या ठिकाणी जवळजवळ दिलेले आहेत। डी पर्यायामध्ये मात्र वेगळ्या ठिकाणी दिलेले आहे। डी पर्यायाचे वर्तुळ काळे करा। प्रश्न क्रमांक 4 अतिशय सोपा आहे। आपण ही घड्याळ आहे असे समजा आणि उजव्या बाजूच्या रेषेवर या ठिकाणी ही एक छोटी रेष आहे असे समजूयात। आता हीच घड्याळ अशी जर फिरवली तर उजव्या बाजूला इथेच रेष येणार आहे। आता सी पर्यायामध्ये घड्याळ फिरवल्याच्या नंतर या ठिकाणी ही रेष यायला पाहिजे होती, परंतु आपल्याला चुकीच्या जागेवर दिली आहे। आणि डी पर्यायामध्ये पण उजव्या बाजूलाच दिलेले आहे, म्हणजे सी पर्याय वेगळा आहे। सी पर्यायाचे वर्तुळ काळे करा। भाग 2 सूचना आहे प्रश्न क्रमांक 5 ते 8 साठी। आपल्याला दिलेल्या आकृत्या उजव्या बाजूस आहेत, त्यामध्ये उत्तर आकृत्यांपैकी प्रश्न आकृतीशी समान अशा आकृतीची निवड करायची आहे, म्हणजे तंतोतंत जुळणाऱ्या आकृत्या आपण जे शिकलो आहोत ते आहे। प्रश्न 5वा पाहूयात। या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात घेऊयात की मध्यभागी वर्तुळ आहे। या ठिकाणी बी पर्यायाला मात्र वर्तुळ नाही, बी पर्याय वगळा। नंतर येणारे बाण वर्तुळाच्या दिशेने उजवीकडचा आणि डावीकडचा पाहूयात। या ठिकाणी तसे झालेले नाही, ए पर्याय वगळा। सी ठिकाणी तसे झालेले आहे आणि डी पण ठिकाणी तसेच झालेले आहे, म्हणजे आपला सी किंवा डी पर्याय असू शकतो। आता वरच्या बाजूचा बाण बाहेर आहे आणि खालच्या बाजूचा पण बाहेर बाण आहे, आपण तसे पाहिजे आहे। पर्यायामध्ये वरचा बाण बाहेर आहे, परंतु खालचा बाण वर्तुळाच्या दिशेने जात आहे, म्हणजे सी पण पर्याय वगळा। डी पर्याय मात्र तंतोतंत जुळतो। डी पर्यायाचे वर्तुळ काळे करा। प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी एक बाहुली आहे, तिच्या हातावरून आपल्याला काही पर्याय वगळता येतील किंवा तंतोतंत जुळवता येतील। या ठिकाणी पहिला पर्याय पाहिले की लगेच आपल्याला उत्तर कळते, ए पर्याय आहे। आणि जर पर्याय वगळायचे असतील तर हे वर हात केल्याची दिशा जी आहे ती बी पर्यायामध्ये आहे, सी पर्यायाला उलटे आहे, डी पर्यायाला खाली आहे, म्हणजे आपल्या प्रश्न आकृतीशी न जुळणाऱ्या तिन्ही पर्याय आहेत। तिन्ही पर्याय वगळायचे, ए पर्यायाचे वर्तुळ काळे करा। प्रश्न क्रमांक 7 खाली एक आकृती दिलेली आहे आणि वर एक आकृती दिलेली आहे। आता आपण वरच्या आकृतीचे निरीक्षण करूयात। अशा या ठिकाणी ह्या 2 रेषा आणि ह्या आकाराच्या 3 रेषा एवढ्यांचे निरीक्षण केले तर 1-2 आकृत्या आपल्याला वगळता येतील। या ठिकाणी हा आकार पूर्ण उलटा आहे, ए पर्याय वगळा। बी पर्याय मात्र आपल्याला तसाच ठेवावा लागेल, सी पण पर्याय तसाच ठेवावा लागेल आणि डी पण पर्याय तसाच ठेवावा लागेल। आता राहिलेली दुसरी आकृती पाहायची आहे।
ह्या आकृतीचे उघडलेले तोंड आणि या आकृतीचा मध्ये गेलेला भाग आपण या भागाचे निरीक्षण करायचे आहे. आकृतीचे उघडलेले तोंड आणि मध्ये गेलेला भाग या ठिकाणी नाही. बी पर्याय वगळा. सी पर्याय पण आपल्याला वगळावा लागेल. या आकृतीचे उघडलेले तोंड आणि समोरील आत गेलेला भाग नाही आहे. डी पर्यायाला पहा. या ठिकाणी उघडलेले तोंड आणि आतमध्ये गेलेला भाग आहे, म्हणजे डी पर्यायाचे उत्तर बरोबर आहे. डी पर्यायाचे वर्तुळ काळे करा. प्रश्न क्रमांक 8. या ठिकाणी एक चौरस दिलेला आहे. मध्यभागी कर्ण आहे, गुणाकाराचे चिन्ह आणि बेरजेचे चिन्ह असे आहे. बेरीज आणि गुणाकाराचे चिन्ह आहे. हा अर्ध गोल काळा केलेला आहे. आपण त्यावरून पण 1-2 पर्याय कमी करू शकतो. ए पर्याय तंतोतंत आहे, ठेवा. बी पर्याय तसा नाही, वगळा. सी पर्याय पण तसा नाही, वगळा. आता डी पर्याय तसा आहे. ए आणि डी पैकी आपल्याला एक निवडावं लागेल. हे गोल पहा, दोन्ही ठिकाणी आहे. नंतर पूर्ण गोल असलेल्या कर्णाच्या भागामध्ये गुणाकार आहे, तसा आपल्याला ए पर्यायामध्ये दिसतो. डी पर्यायामध्ये मात्र बेरजेचे चिन्ह दिसते, म्हणून आपण ए पर्यायाचे वर्तुळ काळे करा. भाग 3 प्रश्न सूचना आहे. प्रश्न क्रमांक 9 ते 12 साठी डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे. यातील 3 भागांमध्ये काही रचना आहेत आणि एक भाग रिकामा आहे, म्हणजे अपूर्ण आकृती पूर्ण करायची आहे. आपण 9वा प्रश्न पाहूयात. या ठिकाणी हा पहिला भाग आहे असा एवढा, हा दुसरा भाग आहे, हा तिसरा भाग आणि हा चौथा भाग. आता एक भागाचा संबंध दुसऱ्या भागाशी किंवा पहिल्या भागाचा संबंध तिसऱ्या भागाशी आहे का तो पाहायचा आहे. आता एक भागाचा आणि 3 भागाचा संबंध आहे हे लक्षात येते, म्हणजेच एक भागाचे पाण्यातील प्रतिबिंब 3 भागात आहे, म्हणून आपण दुसऱ्या भागाचे प्रतिबिंब चौथ्या भागामध्ये देणार आहोत. आता हे देत असताना आपल्याला ही रेष अगोदर काढावी लागेल, म्हणजे अशा पद्धतीने, आणि हा भरीव गोल या ठिकाणी काढावा लागेल. असा ज्या ठिकाणी नाही ते पर्याय वगळा. एला आहे, बीला आहे, सीला नाही, सी पर्याय वगळा. नंतर ह्या 2 रेषा अशा काढून हा छायांकित केलेला भाग या ठिकाणी काढावा लागेल, म्हणजे पाण्यातील प्रतिबिंब होईल. असे ज्या ठिकाणी नाही तो भाग वगळा. बी पर्याय वगळावा लागेल. ए आणि डी पर्यायच राहिले. त्या दोन्हीपैकी आता पाहूयात. या ठिकाणी भरीव गोल आहे, रिकामा गोल आहे. ए पर्यायात पण आहे, डी पण पर्यायात आहे. आता आपल्याला या त्रिकोणाच्या आकारावरूनच ठरवावे लागेल. हा त्रिकोण वरच्या दिशेला चाललेला आहे, हा त्रिकोण खालच्या दिशेला येणार आहे. ए पर्यायामध्ये मात्र तसा वरच्याच दिशेला आहे. ए पर्याय पण वगळावा लागेल. डी पर्यायाचे वर्तुळ काळे करा. प्रश्न क्रमांक 10. पहिल्या भागामध्येच आकृती दिलेली नाही. दुसरा भाग, तिसरा भाग आणि हा चौथा भाग. आता हा दुसरा आणि तिसऱ्याचा संबंध लगेच लक्षात येईल, कारण हे सारखे दिसतात, ही वेगळी आहे. म्हणजे दुसरी आकृती तिसऱ्या आकृतीसारखी आहे, फक्त ती फिरवलेली आहे. 180 अंश कोनामध्ये ती आकृती फिरवायची, म्हणजे तिसरा भाग येईल. मग आपण 4 नंबरचा पण पर्याय फिरवून 1 नंबरमध्ये ठेवायचा, म्हणजेच ते आपले उत्तर येणार आहे. आणि अशी आकृती फिरवल्याच्या नंतर आपण ह्या रेषांच्या आकारावरून ठरवायचे आहे. ए पर्याय, बी पर्याय आणि सी पर्याय हे 3ही कमी होतात आणि डी बरोबर आहे. डी पर्यायाचे वर्तुळ काळे करा. प्रश्न क्रमांक 11. याच्यामध्ये एक आकार दिलेला आहे प्रत्येक भागामध्ये अशा पद्धतीचा. तो फिरत गेलेला आहे, पहिला, दुसरा किंवा तिसरा आणि हा चौथा. आपण अशा दिशेने पण जरी पाहिले तरी चालतील. हा आकार उजव्या बाजूला 90 अंशामध्ये फिरत आहे, म्हणजे आपले उत्तर या ठिकाणी अशा पद्धतीच्या आकाराचा येणार आहे भाग किंवा उत्तर आकृती. आणि असा भाग आपल्याला सी पर्यायाला दिसतो का डी पर्यायाला दिसतो हे नीट पहा. या ठिकाणी सी पर्यायाचा पण आकार तसाच दिसतो, परंतु हा भाग थोडासा जास्त पसरट दिला आहे. सी पर्याय वगळा. डी पर्याय बरोबर उत्तर आहे. डीचे वर्तुळ काळे करा. प्रश्न क्रमांक 12. 1 भाग, 2 भाग, 3 भाग आणि 4 भाग. आता या ठिकाणी 1, 2 आणि 4चा संबंध आपल्याला 3शी लावता येणार नाही, फक्त आपण पूर्ण आकृती करायची आहे. 1चे प्रतिबिंब 2 मध्ये आहे, 4चे प्रतिबिंब 3 मध्ये दाखवायचे आहे. अशा पद्धतीने येईल आणि असा आकार आपल्याला ज्या ठिकाणी दिसेल ते वर्तुळ काळे करायचे आहे. असा आकार आपल्याला सी पर्यायाला दिसतो. सी पर्यायाचे वर्तुळ काळे करा. भाग 5वा.
सूचना प्रश्न क्रमांक 13 ते 16 साठी आहे. प्रश्न आकृत्या विशिष्ट अनुक्रमाने दिलेल्या आहेत. उजव्या बाजूला दिलेल्या उत्तर आकृत्यांमधील अशी आकृती शोधून काढा की जी मोकळ्या सोडलेल्या प्रश्न आकृतीची जागा घेईल. म्हणजे 1, 2, 3 आणि ही चौथी आकृती तुम्हाला उत्तरातून शोधायची आहे. आता या ठिकाणी पहिल्या आकृतीतला बाण असा वरच्या बाजूला आहे, तो डाव्या बाजूला म्हणजे प्रतिघटित पद्धतीने फिरून असा होतो. पुन्हा तिसऱ्या आकृतीत असा होतो, चौथ्या आकृतीमध्ये असा होईल. ज्या आकृतीमध्ये असा बाण आहे त्या उत्तर आकृत्या होऊ शकतात. बाकीचे हे 2 पर्याय कमी करावे लागतील. आता बाजूचे जे आकृत्या दिलेल्या आहेत त्यांचे निरीक्षण करा. 1 आणि 2 मध्ये काय बदल झालेला आहे. या ठिकाणी चौरस दिलेला आहे, तो चौरस खाली आला आहे म्हणजे प्रतिघटितच्या ऐवजी घटित पद्धतीने तो भाग फिरला आणि हा त्रिकोण पण या ठिकाणी आला. नंतर हा चौरस तिसऱ्या आकृतीमध्ये या कोपऱ्यात आलेला आहे. नंतर आपण हा चौरस आपण या ठिकाणी ठेवायचा आहे आणि हा त्रिकोण या ठिकाणी ठेवायचा आहे. असे आपल्याला एका डी मध्ये आहे ते लगेच कळेल. ए पर्यायाचे वर्तुळ काळे करा. प्रश्न क्रमांक 14. या ठिकाणी पहिली, दुसरी, तिसरी आकृती आहे. चौथी आकृती, या 3 आकृतीचा संबंध काढून आपल्याला या ठिकाणी उत्तर लिहायचे आहे. छायांकित केलेला अर्धा अर्धा भाग आहे. जर छायांकित केलेला अर्धा अर्धा भाग नसेल तर ते पर्याय वगळा. या ठिकाणी 4ही पर्याय तसेच दिलेले आहेत. दुसऱ्या पद्धतीने विचार करा. ही वरची आकृती, ही खालची आकृती असा विचार करूयात. चौरसाचा आयत झाला, वर्तुळाचे त्रिकोण झाले. आता आपल्याला ह्या वर्तुळाचे काय करावे लागेल पहा. वर्तुळाचं काय झालं ते त्रिकोण, आपण पण त्रिकोण करूयात आणि चौरसाचा आयत झालता, ह्या चौरसाचा पण आपण आयत करूयात. म्हणजे आपल्या आकृतीमध्ये वर त्रिकोण, खाली आयत असणार आहे आणि त्याचा अर्धाली भाग छायांकित केलेला असणार आहे. असा पर्याय एकच आहे. बीचे वर्तुळ काळे करा. प्रश्न क्रमांक 15. पहिली आकृती, दुसरी आकृती, तिसरी आकृती. या ठिकाणी अतिशय सहजपणे लक्षात येते. या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6 रेषा आहेत. या ठिकाणी 5, या ठिकाणी 4, या ठिकाणी 3 रेषा असलेली आकृती असणार आहे. तो पर्याय सीला आहे. सी पर्यायाचे वर्तुळ काळे करा. प्रश्न क्रमांक 16. या ठिकाणी आपण आकृतीला क्रमांक दिलेले आहेत. या ठिकाणी मध्यभागीची आकृती उजव्या कोपऱ्यात जाते. या पण तिसऱ्या पर्यायातील आकृती उजव्या कोपऱ्यात वर पाठवा आणि असा पर्याय शोधा. या ठिकाणी फक्त डी पर्याय आहे. डी पर्यायाचे वर्तुळ काळे करा. भाग 5वा सूचना आहे प्रश्न क्रमांक 17 ते 20 साठी. आपल्याला पहिली आणि दुसऱ्या आकृतीचा जो संबंध आहे तो तिसऱ्या आणि चौथ्या आकृत्यांमध्ये तसेच नाते किंवा संबंध लावून उत्तर काढायचे आहे. प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 17. या ठिकाणी पहिली आकृती आणि दुसरी आकृती दिलेली आहे. तिसरी आणि आपल्याला चौथी उत्तर आकृती शोधायची आहे. पहिल्या आकृतीमध्ये जो भाग छायांकित केला नाही तो भाग छायांकित केला आहे आणि छायांकित भाग रिकामा किंवा बिना रंगाचा दाखवला आहे. आपण तसेच करायचे आहे. म्हणजे हा भाग छायांकित करा, हा भाग पांढऱ्या रंगाने दाखवा. असा पर्याय ए पर्यायाला आहे. ए पर्यायाचे वर्तुळ काळे करा. प्रश्न क्रमांक 18. पहिला आणि दुसऱ्या आकृतीचा संबंध पहा. या ठिकाणी हा त्रिकोण खाली येतो आणि 3 नंबरची आकृती 1 नंबरला जाते. म्हणजेच आपण ही आकृती या ठिकाणी म्हणजे बेरीजेचे चिन्ह मध्यभागी गोल म्हणजे अशा पद्धतीने पहा. या ठिकाणी बेरीज, गोल आणि गुणाकार आणि असा पर्याय ए पर्यायाला आहे. ए पर्यायाचे वर्तुळ काळे करा. प्रश्न क्रमांक 19. या ठिकाणी पहिली आणि दुसरी आकृती पहा. छायांकित केलेले गोल 4 आहेत. या ठिकाणी 5 होतात म्हणजे 1 नी वाढ होते आणि त्याच वेळेला न रंगवलेले 5 आहेत. त्या ठिकाणी 4 होतात म्हणजे 1 वाढ होते, 1 कमी होते. असाच पर्याय आपल्याला शोधायचा आहे तिसऱ्या आकृतीचा. उजव्या बाजूला जाणारे बाण मोजूयात. 1, 2 आणि 3 आहेत. आपण 3च्या ऐवजी 4 घेऊयात आणि डावीकडे जाणारे 3च्या ऐवजी 4 शोधूयात आणि असा पर्याय शोधत असताना आपल्याला बी पर्याय तसा सापडतो. बी पर्यायाचे वर्तुळ काळे करा. प्रश्न क्रमांक 20. या ठिकाणी प्रतिघटित पद्धतीने पहिली आणि दुसरी आकृती फिरवलेली आहे. ही आकृती डाव्या बाजूला 180 अंश कोनात जर फिरवली तर छायांकित भाग इकडे येतो, गोल इकडे जातो आणि हा त्रिकोण खाली येतो. आपण तशीच ही 180 अंशामध्ये जर फिरवली तर चौथा पर्याय येतो. म्हणजे पहा हे पर्याय तर या ठिकाणी वगळला जाईल. त्याचबरोबर आता बी पर्याय पाहता असताना लगेच आपल्या लक्षात येते की बी पर्यायच याचे उत्तर असणार आहे. बी पर्यायाचे वर्तुळ काळे करा.